आज मी उज्जैनच्या भस्म आरतीचा फील घेतला पुण्यामध्ये. चला सांगतो. सकाळी लवकर उठून सनराईज बघायचं असं आमचं ठरलं होतं, पण पहिली मेट्रो आली पण ढवळ्या काय आला नाही. नेहमीप्रमाणे ढवळ्या झोपेतून उठून उशिरा आला. मग अजिबात वेळ वाया न घालवता आम्ही नाशिक पाटामार्गे निघालो घोरावडेश्वरला. रस्त्याने अनेक बाईक रायडर बांगबुंग करत होते, पण आम्ही सावकाश घोरावडेश्वरच्या पायथ्याला येऊन पोचलो आणि पायरी मार्गाने जायचं आम्ही ठरवलं. डॉगेश भाईला हाय बोलून आम्ही ट्रेक चालू केला आणि थोडं वर येऊन समोरच्या टेकडीवर ओळखीचं कोण दिसतंय का ते बघत होतो. आता बसलोच आहे तर काहीतरी खाऊन घेऊ असं बोलून संत्री काढली आणि खाऊन घेतली. थोड्याच पायऱ्या आता चढायच्या बाकी राहिल्या होत्या. माझ्यासारखे भटकंतीची आवड असणारे अनेक लोक इथं आज आले होते. वरती पोचलो आणि ढवळीने दम टाकला. आणि डॉगेश भाऊचे 2 शातीर भावंड येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांवर इथं बारीक लक्ष ठेवून होते. वरती आल्यावर तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या, खोल्या आणि पाण्याच्या टाक्या बघायला भेटतील. थोडं पुढं चालत आलं की आपण येऊन पोचतो कातळातच कोरलेल्या एका गुहेमध्ये, जिथं तुम्हाला महादेवाची पिंड बघायला मिळेल. दर्शन घेतलं आणि आम्ही अजून पुढे निघालो. पुढं जाऊन तुम्हाला गौंजेचं क्रिकेट स्टेडियम दिसेल. आम्हाला त्याच्यावरती जायचं होतं. कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करून तुम्ही येऊन पोचता मुख्य मंदिराजवळ. एक रानटी फूल तोडून आम्ही लवकर पोचलो मंदिरात. मंदिरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये सकाळी आरती चालू.